लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आमदार कांदे कुटुंबियांमध्ये भीषण भाऊबंदकीचा वाद, गंभीर आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे आणि त्यांचे बंधू गुरुनाथ कांदे यांच्यातील कौटुंबिक वाद आता थेट सार्वजनिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। आमदार कांदे यांनी आपल्या बंधू आणि पुतण्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर आरोप केले असून त्यांनी नावाचा गैरवापर करून खंडणी, दादागिरी, गुंडगिरी, बेकायदेशीर सावकारी आणि जमीन हडपण्याचे आरोप लावले आहेत। यामुळे आपली राजकीय व सामाजिक बदनामी होत असल्याचे ते म्हणाले। या पार्श्वभूमीवर ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असून विधिमंडळात आवाज उठवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। तर दुसरीकडे गुरुनाथ कांदे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार सुहास कांदे यांच्यावरही गंभीर आरोप केलेत। त्यांनी सुहास कांदे यांच्यावर भूतकाळातील गुन्हे, चोरी, बँक भरतीतील अपहार, पक्षातून हकालपट्टी अशा मुद्द्यांवरून प्रहार केला। तसेच त्यांनी सुहास कांदे यांच्यामुळे मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। हा वाद केवळ कौटुंबिक न राहता राजकीय पटलावरही चर्चेचा विषय बनला आहे। दोघांचे आरोप प्रत्यारोप सार्वजनिक जाहिराती, पत्रकार परिषदा आणि तक्रारींच्या माध्यमातून होत असल्यामुळे हा प्रकार आता कानूनी व राजकीय संघर्षाच्या दिशेने जाताना दिसतो। नांदगाव तालुक्याच्या जनतेत या प्रकारामुळे संभ्रम व चर्चेला उधाण आले असून एकाच कुटुंबातील गंभीर संघर्ष राज्याच्या राजकारणात नवा वळण घेऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। नासिक रूरल एसपी को दी है, फिर गृह मंत्री साहब, मुख्यमंत्री साहब उनके कार्यालय में दी है, फिर अपने डीजी मैडम है रश्मि शुक्ला जी उनके कार्यालय में मैंने अर्जी पेश की। क्या कहेंगे? मेरे फैमिली को इतनी तकलीफ है, पूरी फैमिली को परेशान किया जाए। वहीं के रहने वाले आपके जान पहचान के लोग हैं, ये क्या है? हाँ जी, आपके कोई पहचान वाले हैं, रिश्तेदार है, क्या है? कौन जो आपको परेशान कर रहे हैं? मेरा सगा भाई है। तुमचा शेवट हा अनुमान काय आहे की सुहास कांदे तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा सुहास द्वारकानाथ कांदे नांदगाव तालुक्याचा आमदार, तो तुम्हाला शेवट म्हणजे तुमचा असा काय अनुमान आहे की तो तुम्हाला का त्रास देत असेल? तुमचा अंदाज काय, का त्रास देत असेल तुम्हाला माहिती नाही, पण तुमचा अंदाज काय लागतो की सुहास कांदे तुम्हाला का त्रास देतो? बाकी लोक त्याला सरेंडर होतात, आपसात सगळेच। आम्ही सरेंडर नाही होत कारण त्याची पार्श्वभूमी आम्हाला माहिती आहे। तुम्ही सरेंडर व्हाय, पण तुम्हाला तो सरेंडर का त्याचा उद्देश काय? तुम्हाला सरेंडर करून त्याला कशाला तुम्हाला सरेंडर करायचं आहे? त्याच्या हाताखाली काम केलं पाहिजे नांदगाव तालुक्यात, म्हणजे त्याला फक्त तुमच्या त्याच्या हाताखाली राबवून घ्यायचं आहे का? पण तो तुमचा भाऊ आहे तरी हो, आम्ही होतो ना 2014 पर्यंत, त्याच्याबरोबर होतो, आम्हाला वागणूक म्हणजे 2014 पर्यंत होते, त्यानंतर तुम्ही विभक्त झाले। तुमचा काहीच अंदाज लागत नाही का म्हणजे तो असा प्रॉपर्टी वगैरे किंवा काय असं? ऐसे क्या है जो एक भाई से भाई की दुश्मनी हो गई है? कुछ समजता ही नहीं मैम। तुम्ही हे जे सांगितलं आत्तापर्यंत, जे सुहास द्वारकानाथ कांदे आमदार यांच्यावर तुम्ही तुमचा भाऊ सांगून जे आरोप केले, हे आरोप खरे आहे का खोटे? का हा राजकीय? माझ्यावर केले का त्याच्यावर नाही केले? मी तुम्हाला विचारलं, हे तुम्ही त्याच्यावर जे आरोप केले, हे आरोप सुहास कांदेवर तुम्ही जे केले ते आरोप खरे आहे की खोटे? खरे नाही, मी पुरावा देतो ना त्याचा। 100% खरे आहे का? 100% पुरावा देतो तुम्हाला। म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे का त्यांना 3 बायका आहे म्हणून? 100% बरोबर आहे, सगळ्या जगाला माहिती आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.